वर्षातून 2 वेळ 3 वेळ ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान आपण करता. इतर ठिकाणी पारायण होतात, परंतु आपलं इथं हे जन्मस्थान आहे. त्याचा इतिहास आपल्याला सर्वांना कल्पना आहे. आणि ज्ञानोबा ज्या अर्थी इथं रमलेत, इथं ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि अनुभवामृत, आपण अमृतानुभव म्हण, हे सर्व याच ठिकाणी ज्ञानोबारायांनी रेखाटलं. आजचा सकाळचा पेपर संध्याकाळी चालत नाही आणि आजचा उद्या कोणी वाचत नाही. एखादा मनुष्य पेपर वाचत बसला आणि हळूच येऊन एकाने पाहिलं, तारीख काय म्हणलं, काय डोकं आहे की नाही, कालचं आहे. पण संत वाङ्मय हे कधी कालबाह्य होत नाही. बोलतो जरा सुरुवातीलाच आता आपल्याला बोलायचं आहे. मध्ये एक मोठं संमेलन झालं, थोडंसं लक्ष ठेवत जा. आपण त्यांचं काय चाललं हे पाहायचं नाही, पण आपल्याला काय करायचं हे विसरू नका. बरेच मोठमोठे ग्रंथ त्या पालखीत ठेवण्यात आले, मोठी माणसं होती. आपल्या एका व्यक्तीने ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी तुकोबारायांचा गाथा ठेवला. तिथल्या एका मोठ्या माणसाने, विचारवंत मोठं त्याला म्हणून, त्याने सांगितलं की याचं काही आता उपयोग, हे कालबाह्य झालेलं आहे. पण तोही पक्का वारकरी होता. त्याने सांगितलं, आमचं संतांचं वाङ्मय कालबाह्य नाही, तुम्ही पालखी जरी नाही ठेवलेलं पण समाजाने डोक्यावर घेतलेलं आहे. पालखी अर्ध्या तासापुरती, 1 तासापुरती, 2 तासापुरती, पण समाजाने डोक्यावर घेतलेला आहे संत वाङ्मय. संत वाङ्मयाती चिंतिता, अलभ्य लाभ येतील हाता, त्या लाभाची श्रेष्ठता नवर नवे सर्वथा कोणाची नि. संत वाङ्मयाची श्रेष्ठता हे वर्णनच केलं जात नाही. आणि आपण भाग्यवान मंडळी आहात. गुरुवर्य बाबांच्या सान्निध्यामध्ये आपण ज्ञानेश्वरीचे अनुष्ठान केलेत आणि त्यांच्याच कार्यात आपण सहभागी झालो. अनुष्ठानामागे अनुष्ठान, पारायणामागे पारायण, हे सारखं चालू आहे. म्हणून वानावे तेच सदा, तेच ऐकायचं, तेच करायचं, तेच पाहायचं, की ज्याच्यामुळं आम्ही बदलू शकतो आणि इतरांनाही बदलू शकतो. माणसं असं काही पाहतात, असं काही वाचतात, असं काही करतात, स्वतः चांगुलपणाचा बदल करून टाकतात आणि इतरांचाही चांगुलपणा घालवतात. म्हणून आपला हा पवित्र दरबार आहे आणि याची धुरा सर्व आतापर्यंत बाबांनी विश्वस्त रूपाने, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, विश्वस्त आणि ग्रामस्थ, परिसरातील भक्तमंडळ, या सर्वांच्या हातून हे सगळं करून घेतलेलं आहे. होता 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 क्रमाने ही जबाबदारी विद्यमान विश्वस्ताकडे आहेच, ग्रामस्थाकडे आहे, परिसराकडे आहे. परंतु सगळ्यांनीच जर इंजिन झालं तर डबे कसे काय चालते? म्हणून डबे अनेक असावेत, इंजिन एखादंच असावं. जर घाटाचा रस्ता असला तर डबल लावा. सर्वांचंच आहे आणि सर्वांनीच आपल्याला आपुलकीने आणि भविष्याचा विचार करून हे सगळं आपण आतापर्यंत सांभाळत आलो. आता विद्यमान विश्वस्त मंडळ ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून राहिल्यात, आपले सर्वांचं श्रद्धास्थान परमपूजनीय वेदांताचार्य श्री देवीदासजी महाराज, त्यांचं नाव चांगलं आहे, मागे त्यांनीच उल्लेख केला. तर असा देवीचे दास म्हणजे ज्ञानदेवीचे दास. ज्ञानदेवी आपली ज्ञानेश्वरीला आपण ज्ञानदेवी म्हणतो, म्हणून ज्ञानदेवीचे दास. ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान, त्याचं मंथन, त्याचे विचार सांगणं. बऱ्याच वेळेस माणसाला मंथन करता येत नाही. ज्याला मंथन करता येते त्यांना लोणी काढता येत नाही. लोणी काढता काढलं तरी कोणाला खाऊ घालता येत नाही. मग संतांच्या वाङ्मयाचं चिंतन त्याचे आणखी मनन करणं आणि ते इतरांच्या घडी उतरवणं. म्हणून ज्ञानेश्वरीचे दास आमचे देवीदासजी महाराज आहेत.
ज्यांच्या कृपाशीर्वादाने आपल्याला हे सर्व प्राप्त झालेलं आहे, वैकुंठवासी गुरुवर्य बाबा. आता बाबांचं आता आम्हाला इथं जसं आता कुठले भीष्माचार्य बाबा झरेकर बाबा इथे बसलेले आहेत, तर बाबा इथे बसलेले दिसतात आम्हाला. या सर्व वृद्ध वयस्कर तपोनिधी संतांचा कृपाशीर्वाद आणि या कार्याकरता अनेक सर्व कार्य झाले. तर आमच्या मुखून काही जास्ती सांगण्याची गरज नाही, आपण पाहूनच राहिलेलं आहे. जे दिसते ते सांगण्याची गरज नसते आणि सांगण्याकरता करायचं असते असंही मुळीच नसते. ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवायचं. हे चालू आहे, आपल्या सर्वांचं सहकार्य आहे, श्रेष्ठींचं आहे आणि सर्व राष्ट्रीय पक्षातील आपल्या नेते मंडळीचं आहे. आजी माझी पुढे भविष्यात येणारे सर्वांचंच भरभरून सहकार्य आहे आणि ते होत राहील. जे करायचं ते खेडीमेडीच्या वातावरणात आपल्याला करायचं आहे की जेणेकरून ज्ञानोबा रायना आणि वैकुंठवासी बाबांना खूप समाधान वाटेल, आनंद वाटेल. अशा प्रकारचं कार्य आपल्या हातून सदैव घडून राहिलेलं आहे आणि सतत घडत राहावं. बाबांच्या तिथं गेलं म्हणजे सगळं आठवणी येतात. त्यांचे ते जुने फोटो, त्यांचे सगळे त्यांचे बसलेले फोटो, अध्ययनाचे फोटो, ध्यानधारणेचे फोटो, सगळ्यात एक फोटो आठवण करून देणारा आहे. आपल्या नुसतं दगडाच्या भिंत्या साध्या आणि वर उसाचं पाचरं टाकलेलं आहे, काहीतरी कचरा टाकलेला आहे. त्याच्यात बाबा इथं राहिलेत आणि पाहता 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 आता हा वटवृक्ष झाला, कार्याचा झाला आणि परमार्थाचाही झालेला आहे. आणि ती धुरा आता आमचे देवदास महाराज असतील, बाकी सर्व संत मंडळी तेवढ्याच प्रेमाने आणि तेवढ्याच जोमाने हे सर्व करून राहिलेले आहात. हे थोडं प्रवासाला निघालं म्हणजे थोडेफार खासखळगे आपल्याला ओलांडावंच लागतात, परंतु असं थोडंच आहे. आता पावसामुळे एवढे खड्डे झाले की रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते कळत नाही. तसं कधी कधी होत राहते. हे सगळं झालं तरी आपल्याला आपला प्रवास करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असते. खड्डे आज ना उद्या भरून निघतच असतात आणि आपला प्रवास सुखकारक होतच असतो. हे सर्व आपण आपल्या पिंडी ते ब्रह्मांडी असं जाणून आपल्याला काम करणं. हे आज काल्याचे कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन 9 ते 11 आहे. आता 11:15 वाजले. मग आता 15 मिनटात कसं कीर्तन करायचं पाहतो. मग 15 मिनटात बघू. आता हनुमंताची शेपटी आहे, जेवढं लांबलं तेवढं लांबते. आणि आता सगळी गायक मंडळी वाजवणाऱ्या 2 वाजता का 3 वाजतात, हे काही आमच्या हातात नाही. तुम्हाला वाटलं तर बसा, नाही तर जा निघून. कीर्तन म्हटलं की मर्यादा आहे. चरित्र मर्यादा संतांना घालून ऐशी मर्यादा आहे संतांच्या घरीची. कीर्तनाच्या टायमाची मर्यादा. बाबाला खूप राग यायचा. एखादं कीर्तन का थोडा पुढे गेला की मग बाबा कधी कधी मग बोलायचे. बाबा कसा आईचा स्वभाव होता, पाठवून हातही फिरवायचे आणि धबाकाही मारायचे, दोन्ही कामं करायची. हे सर आता बऱ्याच आठवणी येतात. आता काही आठवणी आपल्याला सांगणं उचित नाही, पण बाबा काही करत नव्हते. भगवंताचं चरित्र. आणि बघा थोडे 2 शब्दात आपल्याला सांगतो. मर्यादा सोडली तर काय होते. कीर्तनाची मर्यादा इथं कोणी बिडी ओढू नये. जर ओढली तर त्याला लोक चांगले मानतील का. हे सगळे मर्यादा आहे. आता जाऊ द्या, आपण मागे पाहू, ओढून पहा. सीतामाईनी लक्ष्मण रेषेची मर्यादा ओलांडली, काय झालं. सीताहरण झालं. शिशुपाळांनी बोलण्याची मर्यादा ओलांडली, काय झालं. शिरण धड वेगळंच झालं. रावणाने बोलण्याची मर्यादा सोडली, तो अयोध्येचा भिकारी राम. अरे कोणाला भिकारी म्हणता, कोणाला काय म्हणता, हे लक्षात आलं पाहिजे. आपण म्हणून बोलण्याची, चालण्याची, वागण्याची आपण मर्यादा ओलांडली की मग काय. तर जेवणाची मर्यादा ओलांडली. एकाला जिलेबी खाऊ आवडत होती. आता आमचा वेदांत हाच आहे महाराज. मग हा ना वाडा वाडा वाडा, काही मर्यादा की नाही. पोट आपलं आहे, अन्न दुसऱ्याचं, पोट तर आपलं आहे की नाही. फार आकंठ बोट घातलं की निघाल. आणि शेवटी तिथंच पांढरे डोळे केले. काय झालं म्हणले जिलेबी. हे जिलेबी जीव घाई झाले ना. म्हणून जेवणाची मर्यादा आहे.
नाहीतर आता आम्ही जेवायला बसलो दुसरीच भाकड कथा आली आपल्या पुढं. 1 दीड दुमती 3 कोरा अर्धी 5 भाकरीचा काला तरी म्हणते जेवायला आधार केला. हे संख्या घरी गेल्यावर तुम्ही पहा किती होते ते. म्हणजे 8 8.5 भाकरी खाल्ल्या तरी म्हणते पाणी प्याय पुरतं, मग जेवणाला सोळा खातं काय. म्हणून मर्यादा आहे. आखी हिरडा दाती लोन भूका राखे चौथा कोण ताज्या खावे डावा सोवे उसका रोग घर घर रोवे. हे सगळं आपल्याला आपल्या संतांनी सांगितलेलं आहे. म्हणून मर्यादून आपण चाललं वाढत. हे सगळ्या मर्यादा आहेत. बोलण्याची मर्यादा आहे. 11:15 वाजले म्हणजे कितीही बोलायचं काय असं ते हे मर्यादा. आज चरित्र ते उच्चारायचं. भगवंतांनी अनेक चरित्र असित गिरीश समस्यात कज्जलम शंदू पात्रे याचा आपल्याला अर्थ आता महाराज नेहमी सांगतात. किती वर्णन केलं किती लिहिलं तरी कोणाकडून लिहिलं जात नाही. त्या शेषाच्या एका जिभेच्या 1000 जिभा झाल्या सगळे प्रमाण आपल्या पाठ आहेत. मग असे सगळं भगवंताचं चरित्र अगाध आणि अगम्य आहे. अगाध म्हणजे किती वर्णन केलं तरी थोडंच आहे. अगम्य म्हणजे कळण्यास कठीण. आईच्या मांडीवर भगवान असताना ठिणगी उडली एक त्या लाकडाची, पेटलेल्या लाकडाची. आई आई म्हणून हात झटकला आणि बोरा एवढा फोड आला. आणि तेच भगवान पुढं 12 गाव अग्नी गिळतात पण जीभ सुद्धा काळी झाली नाही. मग हे आपल्याला गणित लागल काय. भगवंताचं चरित्र अगम्य आहे आणि अगाध आहे. मग संतांनी सांगितलं तेवढं आपण करावं. मग अशी मर्यादा आहे संतांच्या घरी. भगवान गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण झाल्यानंतर गोकुळामध्ये सगळं आनंदी आनंद. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुख. कशामुळे सुख झालं. देव आले म्हणून सुख झालं. तुकाराम महाराज सांगतात देव झाला पाठीमोरा नसते विघ्न येते घरा. ज्यावेळेस विघ्न अधिक यायला आता समजा आपण देवापासून दूर चाललो किंवा आपल्यावर देव रुसून देव पाठमोरी झाले. भगवान तिथं आलेत ना, अवतार झाला. त्याच्यामुळं आनंदे नगर दुमदुमीत. सर्व स्त्री पुरुष लहान थोर सर्वांना आनंद झाला. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. गुढ्या उभारल्या, तोरण बांधले, सगळं केलं. आणि हे सगळं मग आता अलीकडे आपण मुलांचा उत्सव करतो. पण तुकाराम महाराज दाखवून दिलं की मुलांचा कसा उत्सव करायला पाहिजे. एका ठिकाणी आम्ही गेलो, वारकऱ्याचं घर होतं, काही दुसरं नाही. आणि भलं मोठं ताटण असा ढीग होता त्याचा. मग योग आला म्हणले आणायचे. बरं म्हणतं हे काय करायचं. म्हणजे कापायचं. म्हणलं कापणं विजवणं आणि तिसरं काय फुकणं, दिवा विजवणं हे काही आम्हाला संतांनी सांगितलं नाही. प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप हा. कापायचे नाही, आम्हाला जोडायचं आहे. विजवायचे नाही, आपल्याला पेटवायचं आहे. हे सगळं म्हणून ज्याची पद्धत असेल त्यांची त्यांना लखलाभ. पण आपण आपले मुलांचे कसे उत्सव करायचे आपण गोकुळाकडे पाहिलं पाहिजे. गुढ्या उभारल्या, तोरण बांधले, कथा कीर्तन अन्नदान. काही महिने लोटले. आता भगवान लहानाचे मोठे झाले. पेंद्या सुदामा वैजा वाकडे यांच्या संगतीमध्ये आता क्रीडा करायला लागले. रोज एकाच्या घरामध्ये जाऊन दयादुधाची चोरी करायला लागले. आणि ज्यावेळेस निघाले त्यावेळेस गोपाळांना खूप आनंद वाटला की आमची आई आम्हाला असून आम्हाला देत नाही. मग काय करायचं. मग जरी मागितलं म्हणले तर आई राग आम्हाला जेवढं ताटात आणून त्याच्यापेक्षा 4 पट खाली सांडते राग टाकल्यामुळे. पण आम्ही काय आईला म्हणत नाही दूध दे. पण आज देवाच्या संगतीमध्ये पोटभर मिळणार आहे म्हणून आनंद त्यानं उड्या मारत होते, ओरडत होते. भगवंताने सांगितलं तुम्हाला पोटभर खायचं आहे का. मग असं चालणार नाही. याल तरी करायची नाही. ज्यावेळेस आपल्या जीवनात काही मिळते तर अति उत्साहामुळं आपण कधी कधी ते नष्टही करत असतो. भगवंताने त्या गोपाळांना समजून सांगितलं तुम्हाला जर पोटभर घ्यायचं असेल तर आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. नाही म्हणेपर्यंत घ्या पण माझ्या मागे या. माझ्या मागे याचा अर्थ ज्याला रस्ता माहीत आहे त्यांनीच मागे घ्यायचे असते. आता आमचा एक प्रसंग पंढरपूरला गोशाळेत जायचं होतं. आपल्या देवाची गोशाळा आहे आणि काम चालू होतं कांकडीचं. मग आम्ही गेलो, या गल्लीतून गेलो तरी तिथंच जायचं.
दुसऱ्या गल्लीतून गेली गाडी तिथंच जायचं. मग ते एका माणसाने मला काय गोशाळेत जायचं. मग त्याने बरोबर गाडी कोण दुसरीकडून बरोबर नेलं तिथं. ज्याला रस्ता माहीत आहे, चांगल्या रस्त्याने जरी मनुष्य चालला तरी मोऱ्या ढासळ्याची भीती आहे. आणि तुम्ही सदाचरणाने जरी वागत असले तर सदाचरणा व्यतिरिक्त जे विरुद्ध वातावरण करणारे माणसं आहेत ते तुम्हाला धडकण्याची भीती असते. म्हणून अशा प्रसंगात आपल्याला डायव्हर्शन कसं वापरायचं, कोणत्या वेळेस कसं जायचं, हे सगळं लक्षात आलं पाहिजे. हे ज्याच्या लक्षात ज्याला माहिती आहे त्याच्या मागे जावं. हे माहीत आहे देवाला आणि संतांना. मार्ग दावुनी गेले आधी दयानी तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे. अडचणच येत नाही. काही काही माणसं होतं आम्ही गेलो होतो पण रस्ता बंद आहे, पांढरीच्या पुलावर ट्रॅफिक जाम आहे म्हणले सगळे. मग परत आलो, परत नाही वामुरी मार्ग जाता येते ना, असं थोडं जागे ट्रॅफिक जाम आहे म्हणून. तसं देवाला आणि संतांना हे सगळे मार्ग माहीत आहेत. जीवनात प्रत्येक गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, भिकारी असू द्या, अन्य कोणी संतही असू द्या, सगळ्याच्या जीवनामध्ये हे सगळे खास खडगे आहेत. डायव्हर्शन कसं वापरायचं आणि संतांचा सहवास, संतांचे विचार, हे ज्ञानेश्वरीचं अनुष्ठानच आपल्या कामाला येतं. म्हणून भगवान म्हणतात गोपाळांनो, नुसतं उड्या मारून जमणार नाही, पोटभर खायचं असलं तर माझ्या मागे या. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. भगवान गेले शिंकी लाविले दुरी होतो तिघांचे मिळ. पेंद्या सुदामा वैजा वाकडा एकावर एक चढवले, दही दूध खायचं तेवढं खाल्लं. याचा अर्थ असा आहे माणसाला तमोगुण नष्ट करायचा आहे, रजोगुण नष्ट करायचा आहे आणि सत्वगुण काही फार चांगला म्हणून आवडून धरायचं नाही. आम्ही फार चांगले आहोत असं म्हणण्याचंही अहंकार येते माणसाला, हे सगळं असते. म्हणून आमचा चांगुलपणा, जसं ज्ञानोबा आपल्याला एक बारीक तंत्र सांगतात. आद्य शंकराचार्यांनी सांगितलं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. पण ज्ञानोबारायांनी याच्या आणखीन एक पाऊल पुढे टाकलं. अगा उपजनी आणि निमने हे साचजी का म्हणणे, तो जीवलोकी मी म्हणे संसारू हल. जन्म मरण नुसतं संसार नाही, मी जन्माला आलो आणि मरण पावलो, नष्ट झालो, हे खरं मानणं हा संसार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला संतांच्या सहवासात प्राप्त होतात. म्हणून सत्वगुणही फार चांगला असं म्हणता येत नाही. तोही कधी कधी आपल्याला क्षुप्त अभिमान निर्माण करू शकतो आणि मग अभिमान आला तुका म्हणे वाया गेला. गात्यात नाही प्रमाणे पण म्हणतात माणसं. ह्या सगळ्या प्रकारच्या आपण पाहतो. म्हणून पेंद्या सुदाम्या वैजा वाकड्या याच्यावर जो असते तो असतो देव. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त. आपण देवाची दत्ताची आरती करतो ना. 14 अध्यायामध्ये तर आपण रोजच चिंतन करतो. गुणातीत योगो नाम चतुर्दशो अध्याय, बरोबर आहे ना. हां, 14व्या अध्यायामध्ये ह्या सगळ्या गुणांचं वर्णन केलेलंच आहे. एक एक गुण काढायचा आहे. पण एक एक गुण काढताना आपल्याला अधिक त्याला जोडीला अवगुण चिघळतात. मग आता गुण काढा का अवगुण हटवा याच्यातच आयुष्य बरबाद होऊन जाते आपलं. पण तिन्ही गुणाच्या वर आहे तो देव आहे. भगवान तिघांच्या वर चढले, दही दूध खायचं तेवढं खाल्लं, वाहती त्या धारा आणि घ्या रे दोहीच्या कोपरा. सर्व गोपाळ संतुष्ट केले, तुझी संगती झाली आमोची निश्चिंती. बस प्रभू, अरे आज आम्ही आता निश्चिंत झालो, संतुष्ट झालो, बस समाधान प्राप्त झालं. बऱ्याच वेळेस माणसाचं पोट भरते पण निश्चिंत नसतात, कारण कुठून तरी काही चोरून आणलेलं असतं. इकडे पाहतात तिकडे पाहतात, कोणी येईल का, पुन्हा सांगेल का कोणाला, असं असतं. पण देवाच्या संगतीमध्ये काही भीतीच नाही ना. निर्भय आहे, निश्चिंत आहे आणि सगळ्याच गोष्टी आहेत. सगळ्या गोपाळांना आनंद. असं एक नाही, रोज रोज हाच कार्यक्रम. गवळणीला तर थोडंसं वेगळं वाटायला लागलं, नवीन नवीन बरं वाटलं. आपली म्हण आहे आपल्या बापदाद्यांची, नीतमुळं त्याला कोण रडत. एखादा मनुष्य आजारी पडला तर मोठे मोठे माणसं, अभंग साहेब आले, अमुक आले, तमुक आले, सगळे. आता ते अभंग साहेबचे वय झाले तर ते सगळे का आपले सप्ते पंढारे तालुक्यातले सगळे करत राहतात, येतात. कधी नव्हता आजारी पडला. आणि एखाद्याला कॅन्सर झाला, बोलता येत नाही, चालता येत नाही, किंवा अर्धांगवायू झाला, त्याला वाटतं की लवकर मृत्यू आलेला बरा. डॉक्टर म्हणतात आमचे उपाय संपले, त्याला कोणी घरची सुद्धा माणसं विचारत नाही. म्हणून मन पडले, नीत मळ त्याला कोण रडत. तो मृत्यूच्या शयेवरच आहे ना.
तसं सुरुवातीला भगवंता आपल्या घरात येते म्हणून गवळणी भूषणाने सांगायचं, यशोदाईचा मुलगा, नंदबाबाचा मुलगा माझ्या घरी आला, अमुक केलं. आता ते कंटाळला, रोजच आहे ना आता. कंटाळल्यामुळे कुरकुर करायला लागलं एखाजवळ एक. पहिल्यांदा काय ते असं बिघडायला लागलं की माणूस माणसाजवळ असं पाहतो पहिल्यांदा, दोघांच्या नजरा सारख्या झालं की बाजूला मग निघते विषय. कसं काय म्हणजे काय हे बरोबर नाही ते बरोबर असं होत राहत. त्या गवळणीचा एकच विषय होता, काय म्हणले मग तुझ्या घरात आला, माझ्या घरात आला, नुसतं तू खात नाही नासाडी करून जातो. सगळ्या गवळणीने एक मत केलं, म्हटलं आपण गेलं पाहिजे. एक एक गवळण जायला लागली. यशोदाईच्या लक्षात आलं नाही, लक्षात नाही आलं. म्हणले 25 माझे बाळगे, अंगणीचे माझ्या खेळे, का लडकीचं घेता आळगे गोकुळच्या नाळे. 5 वर्षाचा मला मुलगा आणि तुम्ही म्हणता दैदूत खाल्लं. बरं खाल्लं म्हणतात, माझ्या घरी काय कमी आहे का? ज्यांच्या घरी काही नाही तेच चोरी करतात असं नाही. अरे राम राम, आता आलं तुमच्या लक्षात. म्हणून माझ्या घरी भरपूर आहे, 9 लक्ष गाई घरी, 9 लक्ष गाई आहेत म्हणले. आणि तुमचं काय खाल्लं असेल ते तुम्ही 1 पट खाल्लं असेल 10 पट घेऊन जा, पुन्हा माझ्याकडे यायचं नाही. त्यांनी विचार केला जमणार नाही असं. मग 50-50 गवळून एकत्र आले. हे नेते मंडळी जर एखादा मनुष्य गेला तर ते म्हणत बरं पाहू, नंतर पाहू, पुन्हा भेटा, हे ठरलेलंच उत्तर. आपण 5-50 माणसं गेले ना मग ते PA ला बोलावतील, का संबंधित अधिकाऱ्याला बोलावतील, यांचं बघा काय काम आहे. 5-50 महिला गेल्या गवळणी. मग यशोदाईला वाटलं की आता काहीतरी आहे. काय झालं मग प्रत्येकीने सांगितलं. अनेक खोड्या संतांनी वर्णन केलं. कोणी म्हणते माझे वासू चोरलं, कोणी म्हणते दैदूत चोरलं, कोणी म्हणते माझ्या पोराला चिमोरे घेतले, अमुक अमुक सगळं सांगितलं. आईने सगळं ऐकलं. बरोबर गेल्या गवळणी आणि मग भगवंताला बोलावलं, कृष्णा इकडे. देवाने विचार केला की आता जमलं काम. आणि कानाला पीठ दिला. आपला मुलगा काय करते, शाळेत जाते, तिथं काय अध्ययन करते का दुसरंच काय करते, हे पालकाचं काम. ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको, आई तिलाच म्हणतात. अलीकडे माणसं फक्त मुलं मुलीला शिक्षित करायच्या मागे लागले, सुशिक्षित नाही करत. शिक्षित हे शाळेमध्ये सगळं ते गुरुजी लोक, सर लोक करत असतात, पण सुशिक्षित आई वडील करत असतात. सुशब्दाने सदाचारी आणि सात्विक हे आईवडिलांची जबाबदारी असते. आणि मग आता या सगळ्या गोष्टी आता अलीकडे बोलणं उचित नाही, तरी बोललो आम्ही, माफ करा. हे सगळ्या गोष्टी असं झालं. मग असं आपला शब्द आला मर्यादेचा. पण कधीतरी आपल्या भारतीयांनी असं लक्षात घेतलं पाहिजे की आपण भारतात राहणारे सर्व नर नारी आहोत. सणावाराच्या दिवशी तरी भारतीय आपण दिसलं पाहिजे, बोललं पाहिजे, राहिलं पाहिजे, खाल्लं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही कोणाचंही मागोवं या, कुठंही जा, पण वर्षातून काही दिवस असे काढा की त्याच्यामुळे लक्षात येईल हे सगळी भारतीय माणसं आहेत. जगातल्या लोकांचं तुम्ही बघा आपल्याबद्दल किती प्रेम आहे. त्यांना असं वाटते भारतातला प्रत्येक माणूस हा रामाचा अवतार आहे आणि भारतातली प्रत्येक महिला सीतेची अवतार आहे. म्हणून आई तिलाच म्हणतात. ते आपल्या मुलाचं कौतुकी करते, त्याच्याकडे लक्ष ठेवून त्याला वळणही लावते. आईने कानाला पीठ दिला, कृष्णा तुला सक्त ताकीद करून सांगते आता कोणाच्या घरी जाऊ नको. अरे माझ्याकडे आल्या गवळणी बरोबर आहे, पण तुझ्या वडिलाच्या जर कानावर गेलं ना मग नंदबाबाचा स्वभाव फार रागीट आहे. रागीट तुझा नंद पिता हा मार तयाचा खाऊ नको. आता जर एखाद्या आईने म्हटलं हे गोंद्या तुला जर असं केलं ना तुझ्या वडिलाजवळ सांग 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 सांग, मला माहितीच आहे असे असे करत देतात म्हणे. आणि मग ते काय मारते मला. आता लहान मुलाला माहित आहे की वडिलाला नीट चालता येत नाही, अर्धांग वायूने नाही, मानसिक वायूने चालता येत नाही त्याला. त्याच्यामुळे मग ते आईला म्हणतात सांग सांग काय करतं, पाहून घेऊन काय करेल तो, त्यांचं त्यांनाच करता येत नाही. यशोदाईने वडिलांचा धाक दाखवला. आईचा स्वभाव असते वडिलाचा धाक दाखवायचा. कृष्णा तुझ्या वडिलाचा नंद बाबाचा स्वभाव फार रागीट आहे, तुला खूप मारतील. रागीट तुझा नंद पिता हा मार तयाचा खाऊ नको. मग देवाने 1 मास देवे खोडी नाही केली, प्रचितीत वाली स्वदेशी. भर 1 महिनाभर
पुन्हा खोड्या सुरू झाल्या आणि मग यशोदा आई कंटाळली आणि सांगितलं, कृष्णा आता तू शाळेत जा. घरी मुलं खोड्या करायला लागले की मग आई म्हणते, जा यांना शाळेत घेऊन जा. मग ते शिक्षक म्हणतात, अजून त्याचं वय कमी आहे, बाकी सांगतात. पण नाही आहे. आता आपले उपराष्ट्रपती होत अगोदरचे, त्याने सांगितलं की 5 वर्षे आईवडिलांच्या सान्निध्यात मुलांना राहू द्या, लगेच नेऊन ठेवू नका, तुमच्या जवळची पिढा दूर करू नका. हे सगळं लालयत 5 वर्षांनी 10 वर्षांनी ताडयत प्राप्तेतु 16 वर्षे पुत्रमित्र वदाचर्यत. हे शास्त्राने आपल्याला सांगितलेलंच आहे. परंतु माणसं अडचणी दूर करतात एवढंच आहे, अधिक बोलण्याचं कारण नाही. म्हणून आईने सांगितलं, आता कृष्णा तू त्रास देतो जास्ती, जा शाळेमध्ये. शाळा कशाला, आता पदवी मिळवणं, पदवी मिळवून घरदार गाडी घोडीन बस आप भले आणि बाकीचे मग दुनिया काही झालं तरी चालतं. शिक्षण त्याला म्हणतात, सुशिक्षित त्याला म्हणतात की जो इतरांचं दुःख नष्ट करतो, जो राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपलं जीवन सगळं व्यतीत करत असतो, धर्माकरता प्राणाची आहुती देत असतो, छत्रपती शिवाचा शावा म्हणून तो जगत असतो. हे सगळ्या प्रकारचं सगळं ते लक्षात घेणं महत्त्वाचं. शाळा म्हणजे गरिबाचं रक्षण. सगळ्यात गरीब आहे गाय. गाईसारखं कोणीच गरीब नाही. आता काय सांगावं गाईचं, एवढी अवकळा गाईच्या गोमातेची आहे. थोडं तुम्ही ओढून पहा, किती किती हाल आहेत आणि किती हाल अपेष्ट करून तिची हत्या केल्या जाते. एवढं आपण आपल्या डोळ्यांनी पाहणं हे काय आपलं दुर्भाग्य, हेच काही कळत नाही. गोमाता हमरडा फोडते, हे सगळं आपण पाहत. म्हणून हे युवराज होते भगवान, राजाचे चिरंजीव होते ना. मग आता नोकर काय कमी सांगता आलं असतं का? किती नोकर. माणसाच्या टेबलवरून खाली कागद पडला तर वाकून घेता येते, पण बेल वाजून बाहेरचं शिपाई बोलायचं आणि मग त्याला सांगतो कागदवर घे. मग साध्या माणसाला जर असं आहे तर राजाला काय कमी आहे का? राजा बोलेन तर आले. पण आईने सांगितलं नाही, गायीची सेवा तू स्वतः केली पाहिजे. मग भगवान निघाले. 9 लक्ष गाई, ते काय 1-2 गाई नाही. आता सगळ्या देशात 9 लाख आहेत की नाही कोणास ठाऊक. सपाटा लावला, सपाटा. तुम्ही केरळची एक चित्रफित बघा, नाही तर जाऊन बघा तिथं. केरळ का कर्नाटकमध्ये येत. तुम्ही म्हणता हे सांगायला आलं की सांगायला आलं, पण तुम्ही थोडं ओढून पाहा ना. ट्रॅक्टर घेतलं की बैल विकले, ट्रॅक्टर घेतलं की बैल विकले, दुसरं काही आणलं की गाय विकले. विका काय करा, परंतु आपल्या देशाचं सगळं वैभव आहे गोधन. गोधन जोपर्यंत चांगलं राहत नाही तोपर्यंत तुम्ही काही करा, सोन्याचे घरं बांधा, पण त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे बाह्य प्रगती झाली पाहिजे. आणि आम्हाला आशीर्वाद देणारे आमचे 5 माता आहेत. गोमाता, भूमाता, जन्म देणारी माता, गंगा माता आणि भारत माता. ह्या सगळ्या आईकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. परंतु आपलं एवढं काही सगळे कामं वाढलेत की आपल्याला मागे ओढून पाहायला कुठं जागाच नाही राहिली. म्हणून असं ना, युवराज कृष्णा तुला गेलं पाहिजे गायीच्या मागे. मग पेंद्या सुदाम्या वैजा वाकडे यांनी आपापल्या गायी सोडल्या आणि मग ते गेले. म्हणजे काय सफारी घालून थोडेच गेले. काळी घोंगडी हाती काठी, लागला धेनूचे पाठी. काळी घोंगडी खांद्यावर टाकली, कानावडी काठी घेतली आणि अनवानी पायाने भगवान निघाले. आणि गायीचं रक्षण करत असताना पेंद्या सुदाम्या वैजा वाकड्या सगळ्या गोपाळांना खूप आनंद, गायी संतुष्ट व्हायच्या. पण गवळणीला इकडं दुःख झालं. गवळणीने विचार केला की आता काय करायचं. आपण आपल्या पायाने हातावर दगड पाडला, आपण गाराने नसते सांगितले तर आईने पाठवलं. भगवान सकाळी जातात आणि संध्याकाळी परत येतात. पूर्वीची पद्धतच होती. प्रातःकाळी जायचं आणि झिंजुरक्यात घरी यायचं. सांजवेड्याला झिंजुरक्यात जायचं आणि सांजवेड्याला घरी यायचं. त्यावेळेस टाईम नव्हते, पण झिंजुरक्यात जायचं म्हणायचे आणि सांजवेड्याला घरी यायचं. आता जाणं येणं, आता काल बदलला सगळा. भगवान अंधारात जायचे आणि अंधार पडल्यावर गाय घेऊन यायचे. त्या गवळणीचं दर्शन होत नव्हतं. म्हणून त्यांनी नामी युक्ती लढवली. कोणी धुण्याचं निमित्त केलं, कोणी दही दूध विकण्याचं निमित्त केलं. अशी जे कोणीतरी नारी स्त्री, तुकाराम महाराज म्हणतात, भगवंताच्या दर्शनाकरता ती आसुसलेली होती. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता,
बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. बस कृष्ण 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 सारखं ध्यान लागलं. म्हणून दयादुर्ताचे डेरे आपल्या डोक्यावर घेतले. दुडीवरी दुडी गवडणी साथ निघाली आणि ती एकटीच निघाली असं महाराजांनी इथं वर्णन केलं. आणि जाता जाता भगवान गोपाळासह वृंदावनामध्ये क्रीडा करत होते आणि डोळे भरून पाहलो. आणि तिला विसर पडला. हेच तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या फुलली नारे गोरस घ्या मथुरेला गेली. आणि मथुरेत गेल्यानंतर गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या दामोदर घ्या म्हणायचं होतं. तिला दही घ्या दूध घ्या, परंतु ते न म्हणताना ज्याला डोळ्यांनी पाहिलं होतं तो आत साठवला होता. त्याच्यामुळे काही लक्षातच येईना काय म्हणतो. याचं एकच कारण सरळ म्हणू आपण आता. देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी. ज्याला पाहिलं तो मनात बसला आणि जो मनात होता तो वाचे वाटे बाहेर आला. गोविंद घ्या दामोदर घ्या. माऊलीने हे सांगितलं, आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनोनी उठी मग तेची वाचा दिठी कराशी. एखाद्या माणसाचं भांडण झालेलं असावं, योगायोगाने कीर्तनात जवळच बसले, काही म्हणता येणार बोलता येणार. विठ्ठल विठ्ठल चाललं की हा शेजारचा माणूस असा करायचं आवाजच ना. तिसऱ्या माणसाने विचारलं, का रे बाबा तू आम्ही पाहिलं तुझ्याकडे, तू असं काय तुला माहीत नाही. तो गंप्या पहा ना माझ्या शेजारी बसला माझ्याकडे असा पाहत होता. आणि मग त्याच्या विषयाचा राग त्याच्या हातातून येत होता, प्रकट होत होता. आवडे ती वृत्तिकिटी आधी मनोनी उठी मग त्याची वाचा दिठी कराशी आहे. दोन दोन हातही होतात कधी. त्या गवडीने जे पाहिलं ते पुढे येतं. आता आम्ही बऱ्याच अनुभवतो. पांडुरंगाचा अभिषेक केला, बोलता बोलता असं वाढतच राहते. मग अभिषेक केला की सगळे ते मंडळी सांगतात, हे पहा हे भृगुऋषीची लात मारलेलं चिन्ह आहे, अमुक आहे तमुक आहे सगळं. पहा डोळे लावा. सगळं पाहिलेलं असतं एक तासभर महापूजा करताना. आणि डोळे लावले की ते देवाचं येत नाही. देवाचे अगदी 1-2 फुटावर 3 फुटावरच असतो. घरचं सगळं येतं गबाड. आलं का झालं मग होला हो करतात माणसं. एवढं सोपं आहे काय ते पार जे जन्म सहस्त्री ओळखीचे एक वेळ मुखाशी यावया. हजारो जन्माची तपश्चर्या लागते. ज्याला तुम्ही पाहिलं ते मनात बसलं याचा अर्थ त्याच्याविषयी तेवढी ओढ आवड असली पाहिजे. तसं पाहिलं पाहिजे आपण. नाही तर ट्रकवाले हुशार असतात, ते म्हणतात आमच्याकडे पहा पण त्याचं लिहिलेलं असतं पहा पण प्रेमाने. काही माणसं असे पाहतात एका दगडाचे 2 दगड होतात. म्हणून प्रेमाने पहा. भगवंताकडे प्रेमाने पाहिलं, आनंदाने पाहिलं आणि ते आज साठवला गेला. एवढा साठवला गेला की उचंबळे गोरस सांडे आतलं प्रेम बाहेर यायला लागलं. गोविंद घ्या दामोदर घ्या पाहिलं, मनात साठवला, त्याचंच हे फळ आहे. आणि मग मथुरेमध्ये अशी अवस्था झाली, तिला आपलेपणाचा विसर पडला. काय म्हणतो काय करतो हेही कळेना. आणि भगवंताच्या स्वरूप ज्ञानामध्ये ते एवढी एकरूप झाली, तिला दुसरं काही कळेना. आपुलियाचा विसर गोळा. स्वरूप ज्ञानाच्या कौतुकामध्ये खूप ती अगदी रमून गेली. आपुलियाचा विसर भोळा गोविंद काळा कौतुके. आता ही झाली अवस्था त्याची. पण मथुरेतल्या महिला होत्या ना, काय काय म्हणल्या तर विक्रेते पहा म्हणले, ते कोण आले, ते गोकुळची महिला आहे म्हणे. आणि ते गोविंद घ्या दामोदर घ्या म्हणते. आतापर्यंत आम्ही भंगारपासून सोन्याची विक्री करणारे पाहिले, पण देवाची विक्री करणारे पाहिला नाही. म्हणून सगळ्या म्हाताऱ्या महिला मथुऱ्यातल्या गोळा झाल्या. मग त्या म्हणले गोकुळचे गवडण इकडे इकडे. काय वृद्ध गवडणी नामदेव महाराजांनी वर्णन केलं. वृद्ध गवडणी पाचारती आणि व आरुता श्रीपती कोठे गोविंद विकती नाही देखिला बाई. व आतापर्यंत तर आम्ही काही पाहिलं नाही. तुझ्याजवळ आहे दाखव आम्हाला कुठं आहे. आता ज्यांनी पाहिला त्याला दाखवता येत नाही, ज्याला दिसलं नाही ते सांगल्याशिवाय राहत नाही. सगळ्या गोष्टीचा विसर पडला. दही दूध देऊन टाकलं, पैसे घ्यायची आठवण नाही, घरी जायची आठवण नाही. मग ह्या गवळणी हसायला लागल्या. असं होतेच ना, सगळ्या गवळणी हसायला लागल्या. हसू द्या. आपले बाप दादे शिकवत होते आपल्याला, हसणाराचे
नुसतं दात नाही, खेबडे दात दिसतात. हां, याच्या आत काय काय हे लक्षात येते. म्हणून कोणाला हसू नका, तुम्हाला रडायची पाळी येईल, हे लक्षात येते. असं हे शेवटच्या चरणात सांगितलं. दीन दुबळ्याचं काम करायचं, त्यांनी लोकांच्या बोलण्याकडे आणि हसण्याकडे लक्ष ठेवून चालणार नाही. आपलं काम जे आपलं सतसत विवेक जागृत करून करत राहायचं. निंदा करे मूड लोक उससे कभी डरना नहीं, सत्य और सुविचार से पीछे कभी हटना नाही. त्या सगळं सत्य विचाराची कास धरून आपल्याला आपलं कार्य करायचं आहे. हेच आपल्याला संतांनी शिकवलं. पण त्या गवळणीचं लक्षच नाही. शेवटी त्यांच्या लक्षात आलं की नाही, खरोखरच ही हरिरूप झालेली आहे. आणि हरीचं नाम घेऊन हरिरूप झालेले ह्या गवळणी, हरीचे नाव घेऊन हरिरूप झालेले गोपाळ, म्हणून त्यांच्या चरित्राचा उच्चार आज आपल्याला करायचा आहे. आपलंही जीवन सफल होऊन जातं. अशी भगवंताची लीला ती चालली. पेंद्या सुदाम्या वैजा वाकड्या हे म्हणायला लागले, प्रभू आता गायीचं आपण रक्षण करत असताना किती किती खेळ खेळायचे, अनेक खेळ खेळलेत. आता खेळही खेळायला आपल्याला टाईम नाही. अजून आता सत्कारी मंडळीचे करायचे आहेत. म्हणून विटी दांडू चेंडू वगैरे वगैरे आता आमची मंडळी सगळे तयार आहेत. सगळं फक्त आता खटका दाबायचं शिल्लक आहे. परंतु खटका दाबायचा हात आम्ही धरून ठेवतो. आता बरंच त्या 10 मिनटं जातील. आपण रोजच ऐकतो बस. म्हणजे सगळं अनेक प्रकारचे खेळ खेळले. भगवान पंद्या म्हणतात तर भुका लागल्या झाली आता वेळ, म्हणती आणा शिदोऱ्या, आणा सगळ्यांच्या शिदोऱ्या आणल्या. खरी ही एकात्मता द्वापार युगामध्ये आणि यमुनेच्या वाळवंटात खडकावर शिकवली. खडक म्हणजे तिथं काही उगवत नाही, असं पहिल्यांदा आपल्याला आपलं अंतःकरण खडकासारखं कणखर केलं पाहिजे. नाहीतरी कीर्तनात आलं की बरोबर आहे आणि तिकडे गेलं की हे काही अर्थ नाही, तर काय त्याला उपयोग नाही. म्हणून खडकावर बसवलं. तिथं खडकावर बसवलं. त्यांना काय टेबल खुर्च्या सापडत नव्हत्या काय. मग खडकी सोडियेला मोठा, आजीचा दैकाला गोमटा, घ्या रे दही भात प्रसाद देतो पंढरीनाथ. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. सगळे गोपाळ गोलाकार बसवले. सगळ्या भगवंतानी खऱ्या अर्थाने तिथंच आपल्याला यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. संतांनी जे वर्णन केलं ना. आता सुदामा ब्राह्मण होता. पेंद्या कोणत्या जातीचा तुम्हाला माहिती आहे का? वैजा कोणत्या जातीचा आहे? वाकड्या कोणत्या जातीचा आहे? सगळ्या जाती धर्माचे भगवंताने एकत्र केले. त्यांना गोलाकार बसवलं आणि सगळ्यांची पदार्थ एकत्र घेऊन काला तयार केला. ज्या गोपाळांना काला वाटला त्या गोपाळांचं चिंतन करू. कीर्तनाची सेवा आटोपलेली आहे. पुण्यवानाचीच पुण्यतिथी होते. म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नाव. बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांनी जे आयुष्यभर केलं, परमार्थ केला, समाज कार्य केलं, तेच आपल्याकडून ते करून घेऊन राहिलेत. 31वी नव्हे तर येणाऱ्या पुढच्या सगळ्याच पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्याला हे सर्वांना मिळून एकच करायचं आहे की तो हा हरिनामाचा जागर करायचा आहे. आणि तो जागर आपण अतिशय आनंदात सर्वांना मिळून केलेला आहे. असंच बाबांनी आपल्या हातून, माऊलीने आपल्या हातून करून घेत राहावा. सर्व विश्वस्त मंडळी, भक्त मंडळी, महाराज मंडळी सगळ्यामुळं आपण प्रार्थना करूया आणि इथेच थांबूया. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करून, सद्गुरू वैकुंठवासी बाबांच्या चरणी समर्पित करून सेवेस विराम देतो. काही कमी अधिक बोलल्या गेलं असेल, बोलता बोलता लक्षात राहत नाही, सर्वांची आम्ही क्षमा मागतो.